मित्रांनो, एम-ए-पी-एस क्लेमच्या पैशांची वाट आपण आतुरतेने पाहत असतो. पण महत्त्वाचा मुद्दा यामध्ये बघितलं तर क्लेम स्टेटस हे पेंडिंग आहेत आणि क्लेम स्टेटस पेंडिंग असून एकच आतुरता असते, आपले पैसे कधी येणार. मी नेहमी सांगत असतो, जरी तुमचा क्लेम स्टेटस पेंडिंग असला, जरी तुमचा एम-ए-पी-एस क्लेम मध्ये बजेट आलं, तरी तुमचे पैसे येतील की नाही हे नक्की सांगता येणार नाही. ते कशावरून सांगतो आणि का सांगतो याचा आजचा प्रूफ तुम्हाला मी दाखवणार आहे. कारण जितके क्लेम स्टेटस आज पेंडिंग मध्ये आहेत तेवढा बजेट तर आज आपल्याला उपलब्ध होत नाही. म्हणून या एम-ए-पी-एस क्लेम मध्ये अशी फिक्स डेट सांगता येत नाही ज्या डेटला तुम्हाला तुमचे पैसे हे मिळतील आणि येणाऱ्या बजेटमध्ये हे तुम्हालाच पैसे मिळतील हेही फिक्स सांगता येत नाही. कारण की या एम-ए-पी-एस क्लेम मध्ये 2024 पासून आजपर्यंत हे क्लेम स्टेटस पेंडिंग मध्ये आहे. आज 2024च्या नंतर म्हणजे मार्चच्या नंतर जर बघितलं तर 11 एप्रिल 2025 ला एक बजेट आलं होतं आणि ते मार्च इंडचं होतं. तर दोन बजेट आलेले आहेत जे लेटेस्ट मध्ये तुम्हाला माहितच आहे. पण या लेटेस्ट मध्ये माहित असून सुद्धा 2024 पासून क्लेम स्टेटस हे पेंडिंग असून सुद्धा त्या विद्यार्थ्यांचे पैसे नाही आले. का नाही आले, कशामुळे नाही आले आणि आजपर्यंत हे क्लेम स्टेटस हे किती पेंडिंग आहेत याचा डिटेल व्हिडिओ आज तुमच्या समोर मी लाईव्ह प्रूफ सोबत दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. आणि हे जे तुम्ही कमेंट्स करत राहतात की माझे पैसे कधी येतील, तर हे कोणालाही सांगता येत नाही की पर्टिक्युलर तुमच्या नावाचे पैसे हे कधी डिस्ट्रीब्यूट होतील. फक्त एवढं सांगत आलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा ते सांगत राहणार आहे की क्लेम स्टेटस जर पेंडिंग असेल तर तुमचे पैसे हे मिळतील. कधी मिळतील हे कोणालाही सांगता येत नाही. हे तुम्हाला एक सत्य आहे, ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. तर आपण जाणून घेऊया आजपर्यंत हे क्लेम स्टेटस किती पेंडिंग मध्ये आहेत आणि किती विद्यार्थ्यांना प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज किती फंड आला होता, किती विद्यार्थ्यांचे क्लेम अप्रूव्हल झालेले आहेत आणि अजून किती विद्यार्थ्यांचे क्लेमचे पैसे येणं बाकी आहे याचा संपूर्ण डाटा ॲज पर एम-ए-पी-एस क्लेमच्या पोर्टलनुसार. कारण की मी काल एक पोस्ट टाकली होती ज्यामध्ये सांगितलं होतं की ज्या विद्यार्थ्यांचे क्लेम अजून करणं बाकी आहे तर त्यांनी डिटेल्स पाठवा. काही विद्यार्थ्यांचे असे मेसेज होते की अगोदरचे काही जे विद्यार्थी आहेत त्यांचे तरी पैसे द्या आणि नंतर राहिलेल्या विद्यार्थ्यांचे हे क्लेम तुम्ही सबमिट करा. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे क्लेम स्टेटस आहे पेंडिंग मध्ये त्यांचे पैसे मिळतील, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. फक्त एक फिक्स डेट तुम्हाला सांगता येत नाही की या तारखेपर्यंत पर्टिक्युलर तुमचे पैसे मिळतील. बाकी बजेट आल्याच्या नंतर काही विद्यार्थ्यांचे पैसे डिस्ट्रीब्यूट होतील, पण जे पर्टिक्युलर तुम्हाला वाटते की माझेच पैसे यायला पाहिजे तर ते तुमच्या नावाचे पैसे येतील की नाही हे कोणालाही सांगता येत नाही. हा फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि मागे काही या एम-ए-पी-एस क्लेमच्या गाईडलाईन नुसार जे काही नियम चेंज झाले त्यानुसार 40% विद्यार्थी तर असेच उडाले ज्यांना क्लेमच करता येत नाही. का करता येत नाही, त्यामध्ये अट लावली एन-ए-सी सर्टिफिकेट. मार्च 2025 पर्यंत बघितलं तर एन-ए-सी सर्टिफिकेट काही गरज नव्हती. कॉन्ट्रॅक्ट फॉर्म जरी अपलोड केला तरी विद्यार्थ्यांचे क्लेम अप्रूव्हल झाले, पैसे आले. पण ज्या विद्यार्थ्यांना आज एन-ए-सी सर्टिफिकेट अपलोड करायची गरज आहे तर त्यांच्याकडे एन-ए-सी सर्टिफिकेट नाही. का नाही? त्यांनी एक्झाम दिली नाही किंवा त्यांचा डाटा अपलोड झाला नाही किंवा त्या HR ने त्यांची माहिती एन-ए-पी-एस पोर्टलवर अपलोड केली नाही, कोणाचं सर्टिफिकेट आलं नाही. काही काही विद्यार्थ्यांनी आपला कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट केलेला. असे असंख्य प्रॉब्लेम आहेत ज्यामुळे 40% विद्यार्थी हे असेच उडाले एन-ए-सी सर्टिफिकेटमुळे. आता जे राहिलेले विद्यार्थी आहेत तर त्यांचे क्लेम हे सबमिट करणं चालू आहे. प्रॉपर जर तुम्ही क्लेम सबमिट केला तर तुम्हाला परत परत रिजेक्ट किंवा रेक्टिफायला फेस करावं लागणार नाही. आज आम्ही ज्या विद्यार्थ्यांचे क्लेम चेक करत असताना खूप सारे माहिती असे असते जे तुम्ही रॉंग सबमिट केल्यामुळे तुमचे क्लेम रिजेक्ट किंवा रेक्टिफाय होत असतात. तर सोडा, ज्या विद्यार्थ्यांचे रिजेक्ट किंवा रेक्टिफाय असतील तर त्यांनी लवकरात लवकर आपला प्रॉपर पद्धतीनं जो आहे तो क्लेम सबमिट करणं गरजेचं आहे. आणि मी तर सांगतो, ज्या विद्यार्थ्यांची आज अप्रेंटिसशिप संपलेली आहे तर अशा विद्यार्थ्यांनी कॉन्ट्रॅक्ट फॉर्म सोबत एन-ए-सी सर्टिफिकेट अपलोड करून घेणं गरजेचं आहे. तर तुम्हाला दाखवतो ऍज पर पोर्टल नुसार किती डाटा आहे जे तुम्हाला प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला स्वतः कशा पद्धतीने पाहता येणार आहे. चला तर मग स्क्रीन रेकॉर्डिंग करून तुम्हाला ऍज पर पोर्टल तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला एम-ए-पी-एस क्लेमच्या वेबसाईटला यायचं. आता हे जे पोर्टलचं डॅशबोर्ड तुम्ही पाहता या ठिकाणी आपल्याला एम-ए-पी-एस क्लेमचा संपूर्ण डाटा इथं शो होणार आहे. आता या ठिकाणी आल्याच्या नंतर इथं खूप सारे ऑप्शन तुम्हाला दिसतील. यापैकी तुम्हाला फक्त डॅशबोर्डला बघायचंय. डॅशबोर्ड मध्ये एम-ए-पी-एस दिसतंय तर एम-ए-पी-एस ला क्लिक करायचंय. जसंही तुम्ही या एम-ए-पी-एस ऑप्शनला क्लिक करता संपूर्ण डाटा तुमच्या समोर येणार आहे आणि आल्याच्या नंतर इथे तुम्हाला फक्त आणि फक्त आकडेच दिसणार आहे. जेवढे की आकडे तुम्हाला दिसतील ते आकडे तुम्हाला वाचायलाही थोडंसं तुम्हाला अवघड होतील. आता यामध्ये पहा, खूप सारा डाटा यामध्ये देण्यात आलेला आहे
की मंथली क्लेमचे पैसे कसे डिस्ट्रीब्यूट केले जातात, त्यानंतर क्लेम स्टेटसचे पेंडिंग वगैरे किती आहे. तर या पद्धतीने आता हे सगळे जर आकडे बघितलं तर हे आपल्या काही कामाचे नाहीत. कारण की आपल्याला पाहायचं आहे की आजपर्यंत जे आहे ते आपल्या डिस्ट्रिक्ट वाईज आपले क्लेम स्टेटस किती पेंडिंग आहेत, किती बजेट उपलब्ध झालं होतं त्याची माहिती. तर यासाठी जस्ट मी या ठिकाणी आता इयर सिलेक्ट करतो. इयर मध्ये मी जवळपास 2024 आणि 25 सिलेक्ट करतो. कारण की 2024 पासून आजही क्लेम हे पेंडिंग मध्ये आहे. त्यांचे पैसे आलेले नाहीत. म्हणून मी आता या ठिकाणी जस्ट 2024 आणि 25 सिलेक्ट करतो. त्यापैकी आपल्याला एक डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे तुमचा डिस्ट्रिक्ट, तुमचा बीटीआरआय ऑफिस ज्या अंडरमध्ये येतं, तुम्ही अप्रेंटिसशिप ज्या ठिकाणाहून केली असेल ते तुमचं डिव्हिजन ठरणार आहे. मग त्यामध्ये यापैकी आपला जो काही डिव्हिजन आहे तो डिव्हिजन आपण या ठिकाणी आता सिलेक्ट करू. आता यापैकी मी छत्रपती संभाजीनगर सिलेक्ट करणार आणि त्याचपैकी मी परत एकदा छत्रपती संभाजीनगर डिस्ट्रिक्ट सुद्धा सिलेक्ट करणार. आता सर्च करणार आहे. सर्च केल्याच्या नंतर संपूर्ण डाटा हे तुमच्या समोर येणार आहे. आता पहा हा डाटा आपल्या समोर आलेला आहे. याची प्रिंट सुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता. आता डाटा काय सांगतं त्यानुसार थोडंसं आपण पाहू. मंथली क्लेमचं कशा प्रकारचं पेमेंट डिस्ट्रीब्युशन होतं, त्यानंतर इयरली क्लेमचं कशा पद्धतीने होतं ते आपण थोडंसं जाणून घेऊया. आता यामध्ये बघा जो डाटा तुमच्या समोर दाखवण्यात आलेले आहे ते टोटल इस्टॅब्लिशमेंट रजिस्टर्ड हे झालेले आहेत 1193. त्यापैकी अप्रेंटिसशिपचे रजिस्ट्रेशन झालेले आहे. त्यापैकी हे जे तुम्ही एम्प्लॉयमेंट डिटेल्स फिल करता ते खालची दे म्हणजे एम्प्लॉयड किती आहेत, अनएम्प्लॉयड किती आहेत, सेल्फ एम्प्लॉयड किती आहे आणि हायर स्टडीज वाले किती आहेत. छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन मध्ये आजपर्यंत आरोने जे क्लेम अप्रूव्ह केले आहेत ते 12,609 आहेत. त्यापैकी इस्टॅब्लिशमेंटने जर जे क्लेम अप्रूव्ह केले आहे ते 23,832 आहे. आता या दोघांमध्ये जर बघितलं तर जवळपास 50% फरक येतो. म्हणजे जवळपास हे 23,832 आणि 12,609 म्हणजे 50% अजून क्लेम अप्रूव्ह होणं बाकी आहे. आणि यापैकी 12,609 अशा विद्यार्थ्यांचं अजूनही पेमेंट हे तुमचं अप्रूव्ड झालेलं आहे. यामध्ये टोटल विद्यार्थ्यांनी जर बघितलं तर 29,386 क्लेम हे विद्यार्थ्यांनी सबमिट केलेले आहेत. तर त्यापैकी विद्यार्थ्यांना जे पेमेंट डिस्ट्रीब्यूट झालेले आहे तर हा आकडा तुमच्या समोर या ठिकाणी दिसतोय. आता हा आकडा तुम्हाला सांगणार नाही कारण की हा नेहमीचे नेहमी चेंज होत असतो. तर या 29,386 पैकी फक्त आणि फक्त 12,609 विद्यार्थ्यांचं आरोनी अप्रुव्हल केलेलं आहे. आणि हा जो डाटा सांगतोय तुम्हाला तो आहे 2024 आणि 25 चा. इथं तुम्ही पाहू शकता 2024 आणि 25. याचा सेपरेटली डाटा तुम्ही 25-26 चा सुद्धा चेक करू शकता. आता यापैकी जर आपण थोडंसं यामध्ये महत्वाचं जर बघितलं तर बघा पेमेंट जे आहे ते पेमेंट डिस्ट्रीब्युशनचं काय प्रॉब्लेम. क्लेम सबमिटेड आहे 2024 चे. हा आकडा या ठिकाणी दाखवतो आणि हे आता यामध्ये टोटल अमाऊंट जी आहे ते तुम्हाला पैशामध्ये दाखवण्यात आलेली आहे म्हणून थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन या ठिकाणी होऊ शकतं. पण क्लेम स्टेटस जे पेंडिंग मध्ये आहे ते 9,678च्या जवळपास हे जे तुमचे क्लेम आहे ते क्लेम अजूनही पेंडिंग मध्ये आहेत. त्याचपैकी मंथली जर या ठिकाणी बघितलं तर मंथली जर बघा नंबर ऑफ कॅन्डिडेटचा या ठिकाणी आकडा सुद्धा देण्यात आलेला आहे. जे 2025 मध्ये अमाऊंट डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे ते डिस्ट्रीब्यूट होण्याचा अमाऊंट सुद्धा यात दाखवण्यात आलेला आहे. आणि किती कॅन्डिडेटचा मंथली डाटा आहे ते डाटा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे तुमच्या जिल्ह्यावाईज हे डाटा तुम्ही कलेक्ट करू शकता. यामध्ये तुम्हाला सिंपल काही करायचं नाही की आता तुम्हाला जे तुमचा डिस्ट्रिक्ट आहे ते डिस्ट्रिक्ट तुम्हाला सर्च करायचं आहे आणि इयर तुम्हाला सर्च करायचं. जर मी 2025 आणि 26 चा जर डाटा या ठिकाणी पाहायचं ठरवलं आणि एक डिस्ट्रिक्ट जर या ठिकाणी ठरवलं तर डिस्ट्रिक्ट नुसार जर बघा डाटा किती येणार आहे. एक डिस्ट्रिक्ट घेतलं 2025 आणि 26 चा तर बघा नंबर ऑफ क्लेम अप्रूव्ड जे झालेले आहे ते फक्त 128च क्लेम या पर्टिक्युलर डिस्ट्रिक्टच्या विद्यार्थ्यांचे अप्रूव्ड झालेले आहेत. पण विद्यार्थ्यांनी जर क्लेम सबमिटेड केलेले 255 असे एवढे विद्यार्थी सबमिट केल्याच्या नंतर फक्त हे 128 फक्त आरोनं अप्रूव्ड केलेले आहेत. आणि यामध्ये रिजेक्ट जे केलेलं प्रमाण जर बघितलं तर या ठिकाणी सुद्धा रिजेक्टचं सुद्धा प्रमाण तुम्हाला दाखवतं की या विद्यार्थ्यापैकी क्लेम केलेल्या सबमिट पैकी इतक्या विद्यार्थ्यांचे क्लेम हे रिजेक्ट सुद्धा झालेले आहेत. आणि पेंडिंगचा जर विचार केला मित्रांनो तर 177च्या जवळपास क्लेम हे पेंडिंग मध्ये अजूनही आहे. मंथली क्लेम जे पेमेंट डिस्ट्रीब्यूट झाली होती ते 20 विद्यार्थ्यांना यामध्ये मिळालेली आहे ज्याची अमाऊंट आहे 69,100 रुपये. हे मंथली क्लेमची पेमेंट होती ते विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हा संपूर्ण डाटा तुमच्या मोबाईलवर तुम्ही चेक करू शकता. अजूनही किती क्लेम पेंडिंग मध्ये आहेत आणि किती क्लेम आरोनं अप्रूव्ड केलेले आहेत, कंपनीने किती अप्रूव्ड केलेले आहेत, फंड किती डिस्ट्रीब्यूट झाला होता आजपर्यंत, अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये चेक करू शकता.
सांगण्याचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो, की यामध्ये जे क्लेम स्टेटस हे पेंडिंग मध्ये आहेत, पेंडिंग मध्ये असून सुद्धा येणाऱ्या बजेटमध्ये पर्टिक्युलर तुम्हालाच पैसे येतील की नाही याची फिक्स गॅरंटी नाही. म्हणून यामध्ये जास्त काळजी न करता यामध्ये तू कोणालाही काही करता येत नाही. जरी तुम्हाला वाटत असेल की माझे पैसे उद्याच्या डेटमध्येच यायला पाहिजे, तरी तुम्ही याच्यामध्ये काही करू शकत नाही. ज्यावेळेस गव्हर्नमेंटकडे एक मोठा लॉटमध्ये बजेट येईल त्यावेळेस या तुमच्याला मॅक्झिमम विद्यार्थ्यांना हे पैसे डिस्ट्रीब्यूट होऊ शकतात. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे एम-ए-पी-एस क्लेमचे व्हिडिओज, माहिती, अपडेट पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला साधं सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेटेड माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.